ओके का बोलू विषय काय, पुण्यातील सर्वात शांत जागा, इम्प्रेस जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठे यायचं, नीट या घोरपडीकडून त्या साईडला पुण्यात इम्प्रेस गार्डन. खरंच माणूस चालू की खूप इम्प्रेस होतं. तुम्ही आता बघू शकता इथलं वातावरण. ओके का पब्लिक विषय काय, 100 दिवस 100 भन्नाट प्लेस पैकी आज आपला आहे 11वा दिवस. विषय काय, मस्तपैकी आता एंट्री मारलेली आहे आम्ही दोघांनी आणि मस्तपैकी आता बघू शकता तिकीट वगैरे काढायचे. ते तिकीट काउंटरला जाऊ, तिकीट वगैरे काढू, इथून एंट्री मारलेली. ओके मध्ये एरिया आहे, बघू शकता पूर्ण हिरवगार वातावरण आहे. काय विषय नाही. वर्ल्ड फेमस काय फेमस कपल स्पॉट स्टेटवर. विषय काय पब्लिक, एंट्री मारल्या काय विषय झालाय, फुल हिरो वगैरे झाड आहे वेळ. जसं काय मी लावज सिटीला आलोय मस्त पैकी एकदम ओके मध्ये. विषय नाही का महाबळेश्वर सारखं, उलट महाबळेश्वर आल्यासारखं वाटेल माहिती का. घोडा वगैरे सगळे बघू शकता, घोडे पण आलेले दिसले. मस्त पैकी स्पॉट आहे पर्यटकाला करायसाठी. बघू शकता किती हिरवगार एंट्री आहे इथं. एंट्री मारायला एंट्री मारायला मस्त पैकी. आता आम्ही निघलेलो पुढे. ओके महाराजंद जान करा मस्त पैकी व्हिडिओ शूट वगैरे फोटोशूट करण्यासाठी मस्त आहे इथं. जर तुम्हाला लहान लेकरांचे फोटोशूट वगैरे करायचं येऊ शकते, तो करू शकता. तिकडे पण फोटोशूट चालू आहे, बेबी शूट वगैरे नाही का. ओके मध्ये विषय. आणि इथं आलेल्या मस्त हिरवगार झाडं वगैरे एकदम निसर्गाच्या सानिध्यात आलं की असं वाटतं की इथंच येऊन बसावं निवांत नाही का. आता तुम्ही पार्किंगला पैसे घेतात, आपल्या कपल आले तर कपलचे जोडीचे पैसे वगैरे वेगवेगळे, किती अडल्ट आहेत वगैरे नाही का, त्यांच्यासाठी असे पैसे आहेत, पार्किंगचे पैसे आहेत. मस्तपैकी लहान लेकरांना क्लाइम्बिंग वगैरे खेळायला सगळे ह्या साईडला बसण्यासाठी एकदम शांत असं वातावरण. ते बघू सगळं त्या साईडला बघा ट्रेन पण आहे. एक नंबर आहे इथं सगळं लहान लेकरांसाठी खेळायचं गोष्ट आहे इथं. आधी वाटलं कपलसाठी पण नाही एवढं विषय काय कपल, पण लहान लेकरांना यायचं लय ओके फोटोशूट वगैरे करण्यासाठी. तर स्टेटून होतो मला क्लिप दाखवतो. ओके महाराजंद जान करा ओके का बोलू विषय काय, पुण्यातील सर्वात शांत जागा, इम्प्रेस जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठे यायचं, नीट या घोरपडीकडून त्या साईडला पुण्यात इम्प्रेस गार्डन. खरंच माणूस चालू की खूप इम्प्रेस होतं. तुम्ही आता बघू शकता इथलं वातावरण. सोने रात ना लंगे आजा सोने रात ना लंगे. आपल्या पुण्यात 7-8 किलोमीटरवर या इम्प्रेस गार्डनला तुम्ही येऊ शकता. 7-8 किलोमीटर घोरपडे रोडवरून ह्या साईडला आर्मी एरिया आहे आजूबाजू सगळा. तुम्ही एकदम शांत वातावरण, एकदम स्वच्छ वातावरण, एकदम स्वच्छ. तुमच्या माझ्यासोबत तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ वातावरण आहे. आता मी बघू शकता झीलच्या बाजूलाच आहे, ते तिकडे बसलेलं आहे. ओके एकदम वातावरण शांत वातावरण. जसं का मी असं फिरायला आलो महाबळेश्वर वगैरे नाही का साईडला हिल स्टेशन वगैरे, तसं एकदम मस्त. पूर्ण झाडी वगैरे बघू शकतो, माया वगैरे बघू शकता, पूर्ण झाडी अशी गोल राऊंड झाडी. फॅमिलीसोबत असेल तर फॅमिलीसोबत या तुम्ही, कपल असेल तर कपलसोबत या. फोटोशूट वगैरे करायचं त्यासाठी या. फोटोशूटसाठी तर एक नंबर जागा आहे ते. मला एवढं बेस्ट अट्रॅक्शन वाटलं आणि एकदम शांत वातावरण आहे, एक नंबर. तुम्ही काही करा, तुम्ही इथं या, एकदम नक्की भेट द्या. काय बाबा तुम्ही इथं आलात तर खायची प्यायची सोय एक नंबर आहे. तरी तुम्ही घरून बॉटल घेऊन या आणि ओकेमध्ये खायला इथं आहे. तर खायला म्हणजे आईस्क्रीम वगैरे तसं काय विषय आहे, पॉपकॉर्न वगैरे तसा विषय. आता मला एवढी आवडली की बघायचं काम. जर ह्याच्या आजूबाजू कोणी राहत असेल तर इथं वॉकिंगला, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक सगळं करू शकतात माहिती का. हे टायमिंग सकाळी चालू होतं आणि संध्याकाळच्या 5:30ला हे स्पॉट बंद होतो. जर तुम्ही लो बजेट ट्रिपचा काय प्लॅन करायचं असेल तर तुम्ही कुठे यायचं, आपल्या इम्प्रेस गार्डनला नक्की येऊ शकता. पुण्यात आहे स्टेट्यूला. इथं एक नंबर गार्डन आपल्याला आवडले, एक नंबर गार्डन. असं पिकनिकसाठी पण आहे, तुमच्या फॅमिली मेंबर वगैरे यायचं असं स्टेट्यून. विषय काय पब्लिक, हा स्पॉट तर मला एवढं आवडला की बघायचं कामच नाही. ह्या स्पॉटला कोणतं स्पॉट तुम्हाला दाखवतो, इम्प्रेस गार्डनमध्ये ह्या जेलपाशी स्पॉटला आवडलं. मी इथंच बसलो, ते पण तिथं बसले बघू शकता. एकदम मोकळं वातावरण आहे. ह्या साईडला पण मोकळं वातावरण मस्त बघू शकता. तर काकूंनी बघू शकता मस्तपैकी ते धुरवीर लावलेलं आहे. मस्तपैकी असं वाटायला गेलं एक नंबर वाटायला माहिती का. ते मी इथून हालानच गेलो. त्या साईडला अँटिकमधल्या कार पण दिसायला लागल्या. त्या साईडला बघू शकता अँटिक कार वगैरे सगळ्यांचं ओकेमध्ये एरिया आहे. आपल्याला आवडलेली गोष्ट व्हायची तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इम्प्रेस गार्डनला नक्की भेट द्या. आता आम्ही पण येतो एकटे येऊ नका, कपलला येऊ ना. आणि आमच्यासारखे तुम्ही एडे असेल तर आमच्यासारखे दोघं असं या मस्तपैकी फिरा आणि कपल बघून जा. जोडीने या एक सांग ना याचं, जोडीने या. एक नंबर गार्डन आहे का नाही, असं वाटतं हिल स्टेशन सारखाच एकदम अनुभव आहे. हिल स्टेशन कसलं हे सगळं दुसरं स्टेशन दुसरं स्टेशन बघायला भेटेल. स्टेशन आता मस्तपैकी आता आम्ही निघू इथलं थोडंफार मस्तपैकी एकदम बसून फ्रेश वातावरणात बसून मग निघूया. स्टेशन भेटत पुढच्या ब्लॉगला. 100 दिवस 100 भन्नाट प्लेस. इथला आपला 11वा ब्लॉग इथं संपूयात आणि पुढच्या ब्लॉगला 12व्या ब्लॉगला भेटूयात. स्टेशन बाय टाटा.
सोबत आपला टो आहे. बाय. आए क्यों ना आए सुबह